या घरामध्ये जन्म झालाय, पण आई वडिलांना याच्यापेक्षा चांगलं घर बांधून देईन, तेव्हाच मी दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करेन. माझे वडील एका साध्या कंपनीमध्ये काम करायचे, तेव्हा त्यांना म्हणजे मला आठवतं तेव्हा त्यांना 1700 रुपये सर पगार होता. आई शेतीची कामं करायची, मजुरी करायची. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट केली की त्याची भीती कमी होते. मला रिझल्ट आल्यानंतर 2 दिवसांनी कळालं, सगळीकडेच बॅलन्स असेल तर लिस्टमध्ये तुम्ही येण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. कनेक्टिव्हिटी नाहीये, तू कसं तिकडे राहणार, कसं मॅनेज करणार. शिक्षण क्षेत्र आणि त्यात लहान मुलांच्या सोबत काम करायला लागतंय, तेही आदिवासी, ज्यांना कामाची गरज आहे, काम करणाऱ्या माणसांची गरज आहे. ऑगस्ट नंतर मी जॉब कंटिन्यू केला, म्हणजे या एक 4-5 महिन्यामध्ये. पण त्याच्या आधी मी पूर्ण वेळ अभ्यास करत होते. घर आणि अभ्यास अशा दोन्ही गोष्टी सांभाळायचे. अतिशयोक्ती नाहीये, लोकांना अतिशयोक्ती वाटते सर बऱ्याचदा, की 14 तास एवढा कुठे अभ्यास होतो का. मलाही वाटायचं आधी. पहिलं PYQ वरती तुम्ही फोकस केला पाहिजे, त्याच्या रिव्हिजन्स व्यवस्थित झाल्या पाहिजेत. आणि रिव्हिजन ह्या जास्त करण्याची गरज असते. आपला मेंदू म्हणजे कम्प्युटर नाही की एकदा वाचल्याने लक्षात, किंवा स्वामी विवेकानंदही नाही आपण किंवा पान फाडलं, एक पान वाचलं फाडलं. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काय चुकतं? प्रत्येक जर्नी ही खूप खडतर प्रवासांनी भरलेली असते. जर तुमचं ध्येय गाठायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न तुम्ही करायला पाहिजेत. पुस्तकांच्या दुकानातही कॉलेजमध्ये असताना काम केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या प्रकारचं काम केलंय.